शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नका असा आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केला आहे। 16 जून पासून शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत देण्यात आले आहेत। 16 जून ते 30 जून पर्यंत तब्बल 5,21,354 विद्यार्थ्यांनी योजनेतून मोफत पास घेतले आहेत। यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटीचा पास केंद्रावरील रांगांमध्ये उभा राहून किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावे लागत होते। आता विद्यार्थ्यांना पास घेण्यासाठी रांगेत तात्काळत उभे राहावे लागत नाही। त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन पास दिले जात आहे। या संदर्भात 16 जून पासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते। घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66.66% सवलत दिली आहे। त्यामुळे केवळ 33.33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो। त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन पास दिले जातात। तसेच शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना मोफत पास देण्यात येत आहेत। मुलींना शाळा महाविद्यालयातच पास मिळावे म्हणून महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे।